बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागेल। निवडणुकीची घोषणा होताच ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार तयारीला लागले आहेत। पण निवडणुकीची घोषणा होऊनही अजून देखील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे नेमकी कशी जुळणार याबाबतचे चित्र मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीत। पाहूया एनटीव्ही न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मागील निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि परिवर्तन पॅनल हे स्वतंत्रपणे लढले होते। त्यावेळी काँग्रेसने बाळापूर नगर परिषदेवर सत्ता काबीज केली होती। मात्र यावेळेस परिवर्तन आघाडीमध्ये मोठी फाटाफूट झालेली दिसून येत आहे। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत। तर भाजपकडूनही खासदार अनुप धोत्रे हे आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी झाली आहे। खासदार अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी तसेच अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत। माजी आमदार नतीकोद्दीन खतीब यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने या निवडणुकीत आता काँग्रेसचे नेमके काय होणार, काँग्रेसला वाली कोण याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता लागलेली होती। परंतु काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे अध्यक्ष जम्मू शेख, डॉक्टर फयाज हुसेन आणि मोहम्मद अकरम यांनी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सोशल माध्यमातून जाहीर केले। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नतीकोद्दीन खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आता खतीब यांच्याकडून या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्या नगर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत की वंचित बहुजन आघाडीच्या नावावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे। खतीब यांनी वंचितच्या नावावर उमेदवार उभे केल्यास नगर विकास आघाडीचे काय होणार असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे। यासोबतच एमआयएम पक्ष सुद्धा नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करणार आहे। अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना येत्या काही दिवसात मिळणार आहेत। पण तोपर्यंत बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेगाने होत असून प्रत्येक हालचालींकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, एनटीव्ही न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।